हॅलो. हा बोला ना. हा सर, हे बघा, ही आमची ऑफिशियल वेबसाईट आहे. हा, ह्याच्यावर सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत अवेलेबल. बर बर. ओके, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणाला जर पाहिजे असेल तर कळवू शकता, कोणतेही सॉफ्टवेअर पाहिजे असेल तरी. ओके हा. ओके. मला हे बघा, सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आम्ही देतो. आणि हे जे आमचं आहे ते लॅब ERP. किती वेळ लागेल सर आपल्याला डेमोसाठी? हे 10-15 मिनिटं फक्त लागतील इन्स्टॉल करायला. हो हो. बरं, डेमो किती दिवसासाठी राहील आपल्याला? एक 4 दिवस 5 दिवस. 4-5 दिवस. हो. 15 दिवस देऊ शकता का? 8 दिवस ते राहतील, 8-10 दिवस. ते बघण्यासाठी आम्हाला जरा तेच म्हटलं, 8-10 दिवस राहील ना? हो हो. ओके सर, हे आपले आता आज आपण बघणार आपल्या याचा लॅब सॉफ्टवेअर आहे त्याचा डेमो बघतोय. इथून हे आता डाउनलोड करून घ्या. ओके, बाकी सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर याच्यावर अवेलेबल आहेत. ओके, सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत आपल्याकडे. तुम्हाला कोणतं सॉफ्टवेअर पाहिजे तुम्ही कॉल करा. ओके सर, हे लॅब ERP हे डाउनलोड करून घ्या तुम्ही. हे बघा, हे सेटअप आहे लॅब ERP, लॅब पॅथॉलॉजी लॅबसाठी सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करत या. हे सपोर्ट सेटअप एक डाउनलोड करून घ्या. प्रोव्हायडर डाउनलोड करून घ्या. क्रिस्टल रिपोर्ट 9 डाउनलोड करून घ्या. हे 3 सेटअप लागतील आपल्याला लॅब सॉफ्टवेअरसाठी. डाउनलोडला क्लिक करा. ते आपले सगळे सेटअप आता डाउनलोड चालू आहे. ओके, तोपर्यंत आपण हे बाकीचं सगळं एक एक इन्स्टॉल करून घेऊया. हे लॅब ERP सॉफ्टवेअर एकदम इझी आहे, वापरण्यास एकदम सोपं आहे. युनिकोड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. लोकल लँग्वेज मध्ये पण वापरू शकता, मराठी हिंदीमध्ये. प्लस व्हॉट्सअप इंटिग्रेशन आहे, क्लाउड बॅकअप फॅसिलिटी आहे. टेस्ट तुम्ही मल्टिपल एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता एक्सेल थ्रू. कस्टमाइज टेस्ट रिपोर्ट ऍड करू शकता. रेट वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही सेट करू शकता. डॉक्टर कमिशन मेंटेन करू शकता याच्यामध्ये. मल्टी युजर सिंगल युजर वापरू शकता. ओके, आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट आहेत ते तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला वगैरे पाठवू शकता. प्लस डॉक्टर सरांचं कमिशन वगैरे असेल ते पण त्याच्यामध्ये मेंटेन करू शकता. असे बरेच फीचर्स या सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहेत सर. ओके, हे सगळे सेटअप तुम्ही डबल क्लिक करून इन्स्टॉल करून घ्या सगळे सॉफ्टवेअर.
हॅलो. हा सर बोला ना. हा आता ओपन करा सर सॉफ्टवेअर आपलं. ओके. ते लॅब ERP म्हणून आहे बघा. बरं डबल क्लिक करा आणि ओपन करा. ओके कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके त्याच्यानंतर इथे क्रिएट कंपनीला क्लिक करा इथे. ओके इथे तुमच्या फॉर्मचं नाव टाका लॅबचं. हा ओके एंटर मारा सर. एंटर मारा. ऍड्रेस पर्यंत या. एंटर. हा इथे हे टाका. ऍड्रेस टाका तुमचा शॉर्ट मध्ये. पूर्ण टाकू की फक्त? टाका ना पूर्ण टाका. बिलिंग वर पाहिजे तो. बिलिंग वरती पाहिजे ते का? हो. अच्छा एक मिनिट. हा ओके. ओके बाकी का मोठं असेल तर इथे टाकू शकता नेक्स्ट लाईनला. काय ते? जास्त ते डिस्ट्रिक्ट जास्त मोठं होत असेल तर इथे खालच्या लाईनला टाका ना. एक एक काम करूया आता जरा. हे विलेज पंचायत आहे ते काढतो. हा आता ठीक आहे. हो बस. हा ओके बाकीचे हे टाका. स्टेट टाका. सिटी टाका. बाकी मोबाईल नंबर टाका. ईमेल ID टाका फटाफट. ऍड्रेस इथं खाली नको ना आता काय? नको काय बस झाला. बस झाला. हा ठीक. सिटी काय टाकायची? काय तुमची सिटी कोणती आहे ते टाकून ठेवा. रत्नागिरी किंवा काय ते. ठीक आहे. ओके स्टेट टाका आपलं महाराष्ट्र. मोबाईल नंबर टाका एखादा. ईमेल ID एखादा टाका असेल तर. कॉन्टॅक्ट पर्सनच्या इथे तुमचं नाव टाका. बरोबर ना? ओके सर अशा प्रकारे तुमची कंपनी क्रिएट करून घ्यायची लॅबोरेटरीची. स्टेप बाय स्टेप सगळे तुमचे डिटेल्स ऍड करून घ्यायचे. नाव ऍड्रेस मोबाईल नंबर स्टेट नंतर ईमेल ID आणि तुमचा कॉन्टॅक्ट पर्सन XYZ कोण आहे ते आणि क्रिएट कंपनीला क्लिक करायचं. बाय डिफॉल्ट युजर ID पासवर्ड सेम ठेवा. कॉन्टॅक्ट पर्सन टाकलाय ना? तोच एक ठेवायचा. कॉन्टॅक्ट नंबर टाकलाय ऑलरेडी. ओके ओके बस. कॉन्टॅक्ट नेम तुमचं नाव टाका तिथे. कॉन्टॅक्ट पर्सन आहे ते वरती वरती. तिथे नाही हो सर. इथं एकच. ओके ओके सॉरी. ओके आणि क्रिएट कंपनीला क्लिक करा फक्त बस. ओके क्रिएट कंपनीला क्लिक करा. ओके म्हणा. काय राहिलंय का? ओके करा सर. झालं क्रिएट. ओके ही आता कंपनी आपली क्रिएट झाली बघा इथे. एंटर बटन दाबा. एंटर बटन दाबा सर. ओके इथे एंटर मारा. पासवर्ड 1 टाका बस आणि रिमेंबरला क्लिक करून ठेवा तिथे आणि लॉग इन म्हणा. ओके युजर ID पासवर्ड तोच आहे 11. ओके हे आपलं सर सॉफ्टवेअर आहे. ही होम स्क्रीन आहे आपल्या लॅबची. ओके इथून पण तुम्ही जाऊ शकता. हे आयकॉन दिलेत ना पेशंट एंट्री डॉक्टर लिस्ट टेस्ट रिपोर्ट आणि लिस्ट ऑफ टेस्ट आणि इथून पण जाऊ शकता. इथे तुम्हाला डॅशबोर्ड वगैरे पण दिसतो. डेली किती टोटल रिपोर्ट डेली झाले, पेंडिंग किती आहेत, कम्प्लीट किती झाले, टोटल कलेक्शन किती झालं सगळं तुम्हाला सिंगल क्लिकवर समजतं डे टू डे. ओके इथून पण हो डॅशबोर्डला. त्यानंतर पेशंट एंट्रीला इथून पण तुम्ही जाऊ शकता. नवीन पेशंट एंट्री असेल तर एक मारून बघता काय? चालेल. ओके आता आजची झालेली मारूयात का? हो ऍड करूया ना सर. ओके या पेशंट एंट्रीला या. एक मिनिट. हो ओके पेशंट एंट्री बरोबर. बस करंट डेट ऑटोमॅटिक घेणार तिथे. एंटर मारू द्या. ओके इथे आता कोण XYZ पेशंट तुमचा ऍड करा. आता इथं मिक्सेस केलं पाहिजे. बरोबर काय असेल त्या ऍड प्रमाणे घ्यायचं. ओके ओके एंटर. इथे पेशंटचा मोबाईल
सगळे हेड दिले आहेत बघा, त्याप्रमाणे नेसेसरी इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकता. नको असलेले एंटर मारून स्किप करू शकता. आणि इथं आता डॉक्टर तिथे आता डॉक्टर सरांचं नाव ऍड करा, प्लस बटनला क्लिक करा. ती फाईल 1 मिनिट. हा हा इथं अच्छा ऍड बटन इथं करायचं का? हो बरोबर सर, म्हणजे ना बरोबर. हा इथं टाकता येईल आपल्याला. ओके. येस, जेवढे तुमचे डॉक्टर सर असतील ना, इथून तुम्ही ऍड करून घेऊ शकता. बस आपल्याला फक्त नावच पाहिजे. सेव्ह करू. हा सेव्ह करा सर. तिथे कमिशन फिक्स असेल तर टाकू शकता किंवा नंतर पण ऍड करू शकतो, का विषय नाही. ठीक आहे. हा ओके. आता आला असेल का? हो क्लोज करा ही विंडो. तिथे आता हा, लिस्ट. ओके बस मारा, पुढे या. हा ओके एंटर मारा. सॅम्पल टाईप सॅम्पल टाईप ते ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऍड करू शकता किंवा एंटर मारा. नाही काय केलं. ओके. ओके तर इथे एंटर मारा. हे आता मोर इन्फॉर्मेशन, पेशंटचे जर डिटेल्स मध्ये जर ऍड्रेस वगैरे बाकीचे काही डिटेल्स पाहिजे असेल तर ही विंडो तुम्ही वापरू शकता. अदरवाईज तुम्हाला नको असेल, फक्त नाव नंबर इनफ असेल तर एस्केप बटन प्रेस करा. म्हणजे ह्याच्यावर का प्रॉपर डिटेल्स, ऍड्रेस, नंतर ईमेल आयडी, बाकी त्याची कॅटेगरी, वेट, नंतर डिपार्टमेंट, रेफरन्स बाय एक्सपायर सगळं. बस क्लोज करा, एस्केप करा एकदा किंवा क्लोज करा. ओके आता इथे एंटर मारा, लिस्ट येईल बघा आपल्या टेस्टच्या ग्रुप. हे ग्रुप आले बघा सगळे टेस्टचे. अच्छा. हा हा 1 मिनिट. आता आपण यांचं काय केलं? सीबीसी. ओके का इथे सगळे टेस्ट आले बघा सीबीसी मधल्या ग्रुप मधल्या. युरिक ऍसिड सिरम आले. युरिक ऍसिड सिरम. एंटर. ओके. थांबा एलएफटी. थांबा एक मिनिट. फर्स्ट. ओके. आणि काय? आणि हे कॅल्शियम का? अरे येत नाही की फुल काय म्हणतात त्याला? नाही. RFT येते. मग असेल तर ऍड पण करू शकतो आपण. हॅलो. हा हॅलो. हा ये. ऍड करायचं असेल तर काय म्हटलं तुम्ही, कसं करायचे? इथे मास्टरला जायचं. मास्टर. 1 मिनिट. मास्टर. इथे वरती ऑप्शन आहे बघा मास्टर्स. हा ओके. त्याच्यात ह्याच्या बघा टेस्ट. ओके. ओके इथून तुम्ही टेस्ट ऍड करू शकता. काय म्हणतात तुम्ही त्याला? RS. बायो मध्येच येते ना आधी ग्रुप. ग्रुप पण नवीन असेल तर आपण ऍड करू शकतो. ओके बाकीचे डिटेल्स ऍड करा सर. प्रिंट हेडिंग नेम म्हणजे तेच येईल बरोबर. ओके. आणि शॉर्ट नेम पण तेच येईल. हो. MRP किती आहे तुम्हाला? किती घेतले? 250 ना. बरं चला. आता आपल्याला प्राइस वगैरे काय ते एडिट करता येते ना, चेंज वगैरे? सगळं चेंज करू शकता. कॉस्ट पण तेवढीच टाकून ठेवा. रेट वगैरे पण सगळं तुमचं तुम्ही चेंज करू शकता. ओके. हा ओके बाकी आता हे डिफॉल्ट व्हॅल्यू, टेस्ट मेथड, युनिट वगैरे हे दुसरा भाग आहे का तो? हा त्याच्या बाकीच्या काय रेंज वगैरे, मिनिमम रेंज वगैरे असेल तर तुम्ही बाय डिफॉल्ट इथे तुम्ही फिक्स करू शकता. बरं ठीक आहे. आता हे ऍड करू. सेव्ह करा. ऍड करायची ना? आणि हे खालचे जे डिटेल्स असतील ना. हा बरोबर. इथं सेव्ह करतो. हो सेव्ह करा. एंटर सब टेस्ट फर्स्ट असं म्हणतंय काहीतरी. 1 सेकंद. ओके ते एंट्री कंप्लीट झाली नाही ना त्यामुळे. टेस्ट हॅज बीन ऍडेड. ओके म्हणजे असं एडिट करता येईल. आता क्लोज करू. हो क्लोज करा सर. आता इथं RA टाकल्यानंतर ओके आली आता. ओके आता इथे बघा, इथे पहिले तुम्हाला कॉस्ट रेट टाकावे लागणार अगोदर तुमचे. हो मग ते कसं टाकायचं का? कॅल्शियम ते आता मॅन्युअली टाका. अगोदर सेट केलेले असतील ना तिथे डबल क्लिक करून टाका तिथे. अच्छा. किती हे करायचं? सीबीसीचा टाका किती आहे तो. 170. ओके एंटर मारा. खाली या. 130. आणि लिव्हर फंक्शन
500 बरोबर. कॅल्शियम ओके एवढंच ठीक आहे. ओके सर. हा ओके आता टोटल बघा यांचं किती 400 रुपये सॉरी 1200 रुपयाचं बिल झालंय तुमचं टोटल. बर बर ठीक आहे. ओके हा ओके त्याच्यामध्ये जर काय डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर ऑप्शनल तुम्ही इथे डिस्काउंट टाकू शकता. इथे पर्सेंट मध्ये इथे अमाऊंट मध्ये. अच्छा हा म्हणजे एक्स्ट्रा कॉस्ट आहे तिथं काय. एक्स्ट्रा कॉस्ट कसले चार्जेस असतील तर तुम्ही 100 रुपये 200 रुपये का असतील कसले जरी. बरं आलं हा. डिस्काउंट द्यायचं असेल तर इथं किती % डिस्काउंट देणार ते. बरोबर पुढे आहे तो अमाऊंट मध्ये. हा आणि डिस्काउंट अमाऊंट. अच्छा हा बरोबर हा हा म्हणजे अमाऊंट ऑलरेडी तिथे येणार जर डिस्काउंट दिला तर. बरोबर नाही बघा डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. एक पर्सेंट मध्ये देऊ शकता म्हणजे 2%, 10%, 5%. मगाशी इथं 1200 रुपये दिसत होतं ना, आता 1180 कसं झाले. तुम्ही काय चेंज केलात काय. नाही बरोबर आहे. हे रिसिट अमाऊंट मध्ये गेले ना आपण. रिसिट एक सेकंद चेक करा बरोबर असणार. हा 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 बाकी बरोबर आहे. ओके आता 1180 झालं बरोबर आहे. ओके आणि त्याच्यानंतर हे बघा इथे हे डिस्काउंट पर्सेंट मध्ये देऊ शकता. इथे अमाऊंट मध्ये म्हणजे किती 10 रुपये 20 रुपये असे लेस करायचे असेल सगळं 180 आहेत ना 1180 तर त्या अमाऊंट मध्ये इथे टाकू शकता. त्याच्यानंतर इथे रिसिट म्हणजे ऍडव्हान्स त्याच्याकडनं किती घेतले सपोज एक 500 रुपये किंवा काय असेल तर ऍडव्हान्स घेतले ते इथे रिसिट मध्ये घेऊ शकता आणि बॅलन्स तुमचा एवढा राहणार. त्याच्यानंतर ते जीपे वगैरे तुम्हाला अशी मोड ऑफ पेमेंट वापरायचं असेल तर इथे प्लस बटन ऍड करून इथून तुम्ही ऍड करू शकता तुमचे बँक नेमचे किंवा युपीआय वगैरे जीपे वगैरे काय असेल त्याप्रमाणे. मी आता इथे ऍड करतो जीपे फोन पे असे मोड ऍप ऍड करू शकता म्हणजे तुम्हाला समजतं जीपे ला आलं कशाला आलं किंवा कॅश. हे वरतं बाय डिफॉल्ट कॅश असतं तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही युपीआय घेऊन इथे युपीआय मध्ये टाकू शकता. आता मी कॅशच टाकतो ओके करतो की इथे बॅलन्स तुमचं रिसिट 500 680 बॅलन्स आणि सेव्ह बटनला क्लिक करायची. बस ही पेशंट एंट्री तुमची ऍड झाली. ओके ओके ही ऍड झाली तुमची. एनीवन टेस्ट म्हणतोय ते. अच्छा त्याच्यावर एक मिनिट हे तुम्ही टेस्ट जे हे सिलेक्ट केलं ना तुमच्या ते इथे तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार तुमच्या टेस्ट. इथे सिलेक्टच नाही केलं त्यामुळे ते ऍड झालेच नाही ना. फक्त आपण इकडे सिलेक्ट केले. हे बघा ग्रुप घ्यायचा सिलेक्ट करायचा. ओके ओके नंतर तुम्ही सेव्ह करा. एंट्री सेव्ह झाली. काहीचे रिसिट वगैरे पाहिजे तर तुम्ही कस्टमरला देऊ शकता ऍडव्हान्स पेमेंटची वगैरे. अच्छा अच्छा असं रिसिट येईल. ओके हा ओके त्याचा पेमेंट हे इथे दिसणार बघा ऍडव्हान्स किती घेतले किती बॅलन्स राहिले ते. हे याच्यामध्ये आता हे एवढं काय येतं सीबीसी लिहिल्यानंतर फक्त सीबीसी यायला पाहिजे ना. हे बाकी त्याच्यात काय लिहून येतं. हा ते बाकीचं कस्टमाइज करता येतं. बाकीचे त्याचे सब टेस्ट हे येतात डिटेल्स. नको असेल तर कॅन्सल पण करता येतात का विषय नाही. ते कसं ते आम्ही करून देणार तुम्हाला बिल फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ओके 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 त्याच्यानंतर मेन विषय जेव्हा आपण हे डॅशबोर्ड वर येतो ना इथे. आता हा झाला बिलिंगचा विषय. हा तुमचा पेशंट एंट्रीचा विषय. बिलिंग नाही पेशंट एंट्रीच झाली अजून आपण पुढे नाही गेलोय. अच्छा हा एंट्री झाली. हो म्हणजे पेशंट जेव्हा येतो ना आपल्याकडे आज बाबा मला ह्या एवढ्या टेस्ट करायचे ते आपण सिलेक्ट करून त्याला एक पावती देणार पहिल्यांदा. ओके त्याच्यानंतर डॅशबोर्डला याल ना तिथे इथे तुम्हाला दिसणार बघा आज दिवसभरात किती कस्टमरच्या पेशंटच्या माझ्याकडे एंट्र्या झाल्यात तर बाबा टोटल 1 झालेत. 10 झाले तर 10 दाखवणार. त्यामध्ये पेंडिंग म्हणजे किती जणांचे रिझल्ट एंटर करून पेंडिंग झाले तर टोटल आता एकच आहे. बॅला कम्प्लीट झाले असेल इथे आणि किती कलेक्शन म्हणजे 600 रुपये किती कलेक्शन आहे ते पण इथे दिसणार बघा. ओके आता ते सगळ्यांची लिस्ट इथेच दिसते बघा पेंडिंग मध्ये. कोण पेशंट होता डॉक्टर कोण होते मोबाईल नंबर त्याची कॉस्ट किती होती रिसिट किती झाले आणि बॅलन्स किती आहे. ओके इथल्या इथे तुम्ही पुन्हा ती एडिट पण करू शकता. एडिट बटनला म्हणजे काय स्पेलिंग चुकलं टेस्ट चेंज करायचे आहे किंवा एखादी डिलीट करायची आहे तर तुमचं तुम्ही इथून कॅन्सल करून तुम्ही अपडेट करू शकता. ओके आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा रिझल्ट येईल ना एंटर करायचा असेल तेव्हा इथे मेक बटनला क्लिक करायचं. इथे का इथे ऑप्शन आला बघा इथे तुम्ही तुमचा रिझल्ट एंटर करायचा.
बर का नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा काय जास्त कमी जास्त असेल त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुम्हाला दाखवणार तिथे. बर बर हो, हा रिझल्ट तुम्ही सगळं टाकत यायचा का असेल बर त्याप्रमाणे बस. आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं का तुमचा रिझल्ट सेव्ह होणार टेस्ट रिपोर्ट. ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे बघा, इथे तुम्हाला तर परफेक्ट तुमचा रिपोर्ट तुम्ही कस्टमरला देऊ शकतो. टेस्ट रिपोर्ट, एक सेकंड, आणि लेटर हेड दोन्ही आहेत. हे बघा सर, एक सेकंड. ओके. बरं आता समजा आपलं ऑलरेडी लेटर हेड तयार आहे, हो, तिथे कस्टमाइज केलेलं लेटर हेड तुमचं आपण सेट करू शकतो. सेट करू शकतो आपण. अच्छा, हो कारण लेटर हेड वरती आमच्या ऑलरेडी नाव असणार ना. हो अच्छा, बरोबर. असं येणार ते. हा 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 हा. हे बघा, वरती तुमचा लेटर हेड वर्ग सेट होणार. ओके. आणि हे डायरेक्ट आपण इथून व्हॉट्सअपला वगैरे पण सेंड होतं आपल्या याच्यामधून. हा, ते कसं? हे बघा अच्छा, व्हॉट्सअप, व्हॉट्सअप टू पेशंट. हो, ओके. ते डायरेक्ट पेशंटला तुमच्या व्हॉट्सअप आणि पीडीएफ मध्ये रिपोर्ट सेंड होतात. अच्छा, हो, आता तो व्हॉट्सअप कसा होणार, कोणाच्या नंबरवरून होणार त्या पेशंटला? तुमच्याच व्हॉट्सअप वरून होणार. इथे केलात ना, ओके केलात तर तुमचा इथे व्हॉट्सअप ओपन होतं. तिथे तुम्ही तुमचा QR कोड स्कॅन करायचा. हा इथे QR कोड येतो ना, तो मोबाईलला बरोबर. तुमच्या व्हॉट्सअपला स्कॅन करायचा. का जो मोबाईल स्कॅन करा त्यावरून सेंड होणार तुमच्याच नंबरवरून. अच्छा, आलं लक्षात. हो, ओके. हा स्कॅन करा बघा तुमचा व्हॉट्सअपला जाऊन. तिथे लिंक डिव्हाइस ऑप्शन येतो ना, ते माहिती माहिती. बस लिंक करा की ह्याच्यावरून त्याच नंबरवरून तुमच्या नंबरला मेसेज सेंड होणार सॉफ्टवेअर मधून रिपोर्ट. वापरण्यास सर एकदम इझी आहे. बाकी सॉफ्टवेअर इझिली तुम्ही तुमचं ओके. लॅबचं काम करू शकता. हो, म्हणजे हा झाला आपला प्रिंटिंगचा विषय, म्हणजे तो काय रिपोर्टचा विषय. हा, थांबा ओपन होऊन दे, येणार तुम्हाला तिथे. अच्छा, ते मला वाटतं व्हॉट्सअप ओपन नव्हतं त्याच्यामुळं पुन्हा करावं लागेल. हा, आता नेक्स्ट टाइम हे मिनिमाइज करून ठेवायचं विंडो. पुन्हा एकदा व्हॉट्सअप सेंड केलं तर येणार तुम्हाला, जाणार तिथे. माझा नंबर टाकावा लागेल ना पण तिथं सर? नाही, आता हा नंबर, हा बघा आला. हा नंबर कोणाचा टाकलेला तुम्ही? या कुठं 80 माझा नाही नंबर. हो, मग पेशंटचा होता वाटतं. ज्याचा नंबर तिकडे टाकला त्याला पेशंट एंट्रीलाच जाणार ना. आपण डेमो बघतोय. अच्छा, हा, त्या पेशंटला हा हा हा. थांबा, इथं असं घाई करू नका. थांबा सांगतो. ते तुमच्या मोबाईल मध्ये जावा, ते सिलेक्ट करा आणि डिलीट एव्हरीवन करा. हा, तेच आहे ना, ते चुकीचं पुढे आहे ना काहीतरी. मोबाईल मध्ये पण दिसणार बघा तुम्हाला, ह्याच मोबाईल मध्ये. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ओके. ओके, हे आपण डेमो बघत होतो ना. आता काय करा माहित आहे, सपोज इथे तुम्ही व्हॉट्सअपला गेलात ना, इथे तुम्ही नंबर टाकू शकता. सपोज मी आता माझा नंबर टाकला तर तुमच्या नंबरवरून मला ती रिसिप्ट सेंड होणार. एक मिनिट, आता तुम्हाला झाली, माझा नंबर टाका, मला दिसली पाहिजे. हो, टाका ना तुमचा, व्हॉट्सअपला सेंड करा. आपलं क्लिक कुठं? कर. हो, व्हॉट्सअप टू पेशंट, बरोबर. ओके. अच्छा, हा, रिपोर्टची मला आला तो. बरोबर आलं ना. हो, डायरेक्ट येणार तिथे. जसं तुम्हाला तसंच पेशंटला डायरेक्ट सेंड होणार. बरं, पण याच्यामध्ये आता विषय काय माहितीये का, आपलं जो आपला लोगो आणि नाव वगैरे आहे तिथं दिसणार का? हो, तिथे. हो, बरोबर, तिथे सेव्ह करून देणार ना तुमचं लेटर हेड लोगो वगैरे. हा, आणि मग आमच्या लेटरवर प्रिंट काढताना तिथं नाही ना येणार डबल? नाही. हा हा, तेच म्हटलं. ओके. मला आता जरा पुन्हा एकदा दाखवताय का ही एंट्री कशी करायची? हो, नक्की. ह्याचा मी व्हिडिओ पण पाठवतो तुम्हाला. हा हा.
आता हे मेक मध्ये जायचं इथं आल्यावर. हे बघा आता हे कम्प्लीट केल्यावर ना इथे बघा हे आता स्टेटस चेंज झाला बघा, कम्प्लीट मध्ये गेला. ओके, कम्प्लीट ची रिअल लिस्ट खाली येणार बघा तुम्हाला. बरोबर बरोबर. ओके, आणि परत त्याच्यात काही चेंज करत इथे तुम्ही करू शकता एडिट मधून. ओके, हो, प्रिंट देऊ शकता, कॉपी करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आता समजा मी एडिट केलं, हा, डबल क्लिक करायचं का इथं? हो, नाही होत ओपन. ओके, मग ठीक आहे, इथून क्लोज करा. हे क्लोज करा. तिथे बघा कम्प्लीट रिपोर्ट ऑप्शन आहे पेंडिंगच्या खाली. ओके करा इथे, ओके करा इथे. इथे आली बघा, इथे मेकला क्लिक करा उजवीकडे. इथून तुम्ही रिझल्ट तुमचा एंटर करू शकता. बरोबर आहे. मी काय म्हणतो आता या टेस्ट जे आहेत ना, अच्छा आता हे युरिक ऍसिड आहे तर त्याची इथं टाकायचं का ते? हो हो, बरोबर. हे काय? हॅलो, बोला सर. जर आता याच्यामध्ये लिव्हर फंक्शन मध्ये आता अल्युमिनियम आणि हे ग्लोबिलियम नाहीये, आम्ही केलं नाही तर? हा, मग त्यावेळी जेव्हा आपण पेशंट एंट्री टेस्ट ऍड करतो ना, ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं असतं. पुन्हा आपण एक एंट्री मारा, पुन्हा या इथून पण जाऊ शकता. हे बघा पेशंट इथे क्लिक करा आणि या डायरेक्ट या तुम्ही करा. ओके, मारा, एंटर मारा द्या. ओके, डिटेल्स भरा पेशंटचे. थांबा सर, तिथे कुठे? हो सर. अरे यार, सॉरी. ओके, या एंटर मारा, नंबर टाका तुमचा तिथे. ओके, बस एंटर मारा द्या खाली. ओके, या एंटर मारा. एक ग्रुप ही विंडो एस्केप करा. ओके, एंटर मारा. इथे एक ग्रुप घ्या कोणता तरी, मग असाच घ्या कोणाचा दाखवत होता तो. एक ग्रुप सिलेक्ट करा कोणताही. सिलेक्ट करा, डायरेक्ट टाइप करा सर तिथे. हा, इथे सर कर्सर इथे ब्लिंक होते ना, इथे टाइप करा ग्रुपचं नाव तुमच्या. कसलं ग्रुपचं म्हणजे बायो वगैरे असं? हा, मग अशी कसे सिलेक्ट केला तुमचे ग्रुप आर्य वगैरे. अच्छा, म्हणजे टेस्ट म्हणा ना. हो, टेस्ट नेम ते का सर, टेस्ट नेम आले बघा. इथे बघा, इथे ग्रुप घेतला ना आपण की इथे बघा त्याचे सब टेस्ट सगळे आल्यात बघा इथे. हा, सिलेक्ट मी मगाशी सिलेक्ट ऑल केलेलं बघा, त्यामुळे सगळ्या सिलेक्ट झाला. तुम्हाला फक्त ह्याच्यापैकी ही करायची आहे, फक्त ही करायची आहे, तेवढंच. आता तुम्हाला जी करायची आहे का आरसीबी करायची आहे, जी का असेल ती तुम्ही सिलेक्ट करायच्या, आणि ऑल पाहिजे तर ऑल सिलेक्ट करायच्या. हा, मग जेवढ्या सिलेक्ट करायच्या आणि इथे ऍड बटनला क्लिक करायचं, कधी ऍड होणार तुमच्या इथे खाली ऍड झालं. सिलेक्ट कराल तेवढ्यात ऍड होणार तुमच्या सर. ओके, त्याच्यानंतर दुसरा ग्रुप घ्यायचा, अजून एक घ्या ग्रुप कोणताही. हा पेन लेफ्ट साइडचा पहिला तुमचा मेन ग्रुप आहे. युरिन एक्झामिनेशन ऑलरेडी एक्झिट म्हणजे ते आत्ताच ऍड केली आपण खाली. हो का, ती का खाली दिसतंय. ओके, त्याला क्लिक केलं राईट साइडला आले बघा त्याचे सब हे. याच्यातला आपल्याला कुठला नंबर पाहिजे? समजा आता आपण एसजीपीटी किंवा एनजीपीटी केलंय, समजा एवढ्या दोनच केल्या, बस तर तेवढ्याच खाली सेव्ह करायचं का? नाही, बस सिलेक्ट करायचं फक्त, खाली ऍड होणार तुमच्या नंतर. हा, बस दुसरा ग्रुप असेल तर लगेच दुसरा ग्रुप घ्यायचा. आता समजा हे सिलेक्ट केलेलं कुठं खाली दिसतं का? हो, इथे खाली दिसणार. इथे आलात ना खाली, खाली दिसणार. ओके, आणि जर समजा आता ही ह्याच्यात ही नको आहे तर इथं डिलीट. यस, डिलीट करू शकता. सिलेक्ट करायचे आणि डिलीट गेल्या बघा. आणि सगळे ग्रुप ऍड करून झाले टेस्टच्या का नंतर सेव्ह बटनला क्लिक करायचे. खाली ऍडव्हान्स वगैरे काय पाहिजे असेल तर टाकू शकता. अच्छा, ओके, ठीक आहे. चला, म्हणजे आता समजा सेव्ह केलं इथे. यस, ओके केलं. इथे रिसिप्ट टू प्रिव्ह्यू रिसिप्ट नको आहे सध्या, समजा नको म्हणायचं. बस इथून क्लोज करून बाहेर या.
क्लोज केलं, बाहेर क्लोजला येस करायचं. हो, आता डॅशबोर्डला आहे, डॅशबोर्ड. त्याच्यानंतर डॅशबोर्ड. येस. आणि इथं आल्यानंतर मग आता ते ह्याच्यामध्ये बघा, हे पेंडिंग वाले आहेत रिपोर्ट आणि हे कम्प्लीट वाले आहेत. खालचा हा कम्प्लीट आहे, हा पेंडिंग आहे. येस येस. आता ह्याच्यामध्ये मेकला जायचं. बरोबर सर. ओके. आणि याच्यामध्ये आता इथं काय असेल ते टाकायचं, आता जिओपीटीचं वगैरे काय असेल. बरोबर, तुमचा रिझल्ट एंटर करायचा इथे. हा, रिझल्ट तेच नाही. समजा रिझल्ट इथे एंटर केले समजा काय असतील ते. बरोबर. हो. ओके. आणि सेव्ह अपडेट बटनला क्लिक करायचं. इथं अपडेट. ओके ओके. येस. आणि डू यू वॉन्ट टू प्रिंट म्हणल्यानंतर इथं हो, इथं आल्यानंतर काय प्रिंट रिसिप्ट प्रिंट रिपोर्ट. अच्छा. हा. आणि इथून मग प्रिंट करायची. हो बरोबर. ओके. आता देऊन बघू का एक प्रिंट? हो द्या ना. एक मिनिट. बघा, प्रिंटर तुमचा ऑन आहे ना तिथे? ऑन आहे. प्रिंटर ऑन आहे. एक मिनिट. हा, क्लिक करायचं. हो, ऑनला क्लिक करून डायरेक्ट प्रिंट द्यायची. आता ह्याच्यात खाली सिग्नेचर वगैरे ऍड करता येणार ना? हा, सिग्नेचर ते इमेज पाठवलं ते खाली सेट करता येते का? प्रॉब्लेम नाही. हा, ठीक आहे. आता हे ऑल म्हटल्यानंतर 2 प्रिंट आले. हो. हा, त्याच्यामध्ये एक मिनिट. हा, इलेक्ट्रिक आणि अच्छा युरिनचं असं आहे ना, ते दोन्ही पण आले. हो. ओके, ठीक आहे. हा, बिल काढा, आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर काय म्हणता? पहिला आपण एंट्री केली. बरोबर. दुसरं आता हे आपण हे टाकलं, काय म्हणतात त्याला, रिपोर्ट अपडेट केला. बरोबर. आता काय अजून इथून रिसिप्ट. अच्छा. ओके ओके, ठीक आहे. अशी रिसिप्ट त्यांना देऊ शकता. अच्छा. ओके. आणि समजा आता आजचा रिपोर्ट मला म्हणजे उद्या बघायचा आहे किंवा उद्या प्रिंट काढून द्यायची आहे, तर काढू शकता. इथे आलात ना ह्याला कम्प्लीट रिपोर्ट मध्ये, इथे कम्प्लीट रिपोर्ट्स मध्ये इथे डेट टाकायची टू अँड फॉर्म मध्ये. अच्छा, त्या दिवशी तर दिसणार सगळे रिपोर्ट. आता 2 झालेत बघा आपले. सगळे आले. तुम्ही पेशंट नंबर वाईज सर्च करू शकता, कसंही सर्च करू शकता. बस इथे मेकला क्लिक केलं की पुन्हा ते ओपन होणार. इथून प्रिंट वगैरे सगळं तुम्ही करू शकता. ओके ओके ओके, लक्षात. हो, फायनल का अपडेटेशन करायचं असेल ते पण करू शकता. वापस प्रिंट करू शकता किंवा काय असं. इथे तुम्ही पेंडिंग आणि कम्प्लीट दोन्ही बघू शकता. परत तिकडे मागे जायची गरज नाही. पेंडिंग म्हटलं की पेंडिंग वाले येतील आणि कम्प्लीट वाले म्हटलं की कम्प्लीट वाले येतील. अच्छा. ओके. आणि सगळ्यांची लिस्ट जरी काढायची असेल, म्हणजे आता किती 10-15 पेशंटची डिटेल्स आहेत, तर इथे डायरेक्ट तुम्ही सगळ्यांची लिस्ट पण प्रिंट करू शकता. आता समजा एकाच पेशंटची म्हणजे मला हॅलो, बोला सर. समजा एक पेशंटची समजा 10 प्रिंट मधले एकच प्रिंट काढायची आहे, तर हा, तरी पण मगाशी आपण हे केले ना, टेस्ट रिपोर्ट प्रिंट दिली बघा सर. हा, तिथून सिलेक्ट ऑल केलेलं पण आपण. बरोबर. येस येस, तिथे दाखवलं. प्रिंट जात नव्हते ना पण. तिथे नाही. हे बघा, आता जेव्हा आपण फायनल प्रिंटला जा, इथे विंडो येते ना, एवढे त्याचे ग्रुप आहेत ना, जी नको आहे ना ते टिक मार्क इथे काढायचे. सपोज तुम्हाला आरएचएस फक्त रिपोर्ट द्यायचा आहे त्याला. बरोबर. मग प्रिंट रिपोर्टला जायचं. अच्छा. हो, इथे तुम्हाला सगळे टेस्ट येणार बघा त्याचे. अच्छा, लक्षात. ओके ओके. जी पाहिजे त्याचाच फक्त तुम्ही रिपोर्ट द्या. ठीक आहे. तर त्याचाच येणार. बरोबर ना? ओके. इथे तुम्हाला देतो बघा सिलेक्शनला ऑप्शन. आले लक्षात. ठीक आहे. ओके. आता अजून राहिला कुठला तुमचं हे? अजून बघा तुम्ही वापरून. बाकी काय काय आहे ते मी तुम्हाला याचे 1-2 व्हिडिओ पण पाठवतो, ते पण मराठी बघून घ्या. मग तुम्हाला अजून डिटेल्स लक्षात येईल. डॉक्टरांचं कटचं वगैरे ते नंतर बघूयात का? हो, नाही दाखवतो ना तुम्हाला. 1 मिनिट दाखवतो. हे आता सगळं झालं ना. हे बघा, एक तर तुम्ही मास्टर मधून ना सर तुमचे सगळे टेस्ट रिपोर्ट, डॉक्टर लिस्ट वगैरे इथून ऍड पण करू शकता. आणि मेन मगाचा ऑप्शन आपला इथे आहे बघा, बल्क टेस्ट रेट एडिटर. शेवटचा ऑप्शन आहे बघा टूल्स मध्ये. इथून तुम्ही सगळ्या टेस्टचे तुमचे रेट आहेत ना, तिथे तुम्ही 1 टाइम मध्ये सगळ्यांचे अपडेट करून घेऊ शकता.
अच्छा. इथे सगळ्यांचे रेट टाकून घेतले कॉस्ट आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे की सगळे रेट तुमचे सेट झाले. मग तुम्हाला तिथे रिअल टाइम परत टाकत बसायची गरज नाही. ओके, रिअल टाइम तुम्ही कमी जास्त करू शकता, डिस्काउंट वगैरे देऊ शकता, तो ऑप्शन आहेच. पण टाकून ठेवलं तर का तुम्हाला परत बघत राहायची गरज नाही, चेक करत राहायची गरज नाही. त्याच्यानंतर इथे एंट्रीज मध्ये ऑल टाईप सगळं पेशंट एंट्री वगैरे सगळे इथेच आहेत. कोणाचे पैसे आले, पेमेंट मधून ऍड, रिसिट मधून ऍड करायचे, कोणाला दिले ते रिसिट एंट्री, सगळ्या गोष्टी आहेत इथे. एक्सपेन्स वगैरे सगळं मेंटेन करू शकता. तर आता आपल्या मॉडेलिटीज मध्ये ना एक्सरे पण आहे आपल्याकडे आणि ईसीजी पण आहे. मग ते ऍड करायचं झालं बिलिंग मध्ये तर हा करू शकता ना. ह्याच्यामध्ये मास्टर मधून ना तुमच्या टेस्ट मधून किंवा ह्याच्यामधून पॅकेजेस मधून ऍड करू शकता. ते मी तुम्हाला सांगतो कसं ऍड करायचं ते. अच्छा, ओके. ते बरं. ओके, त्याच्यानंतर तुमचा जो डॉक्टर किंवा ह्यांचा रेग्युलर ट्रान्झॅक्शन रजिस्टर वगैरे आहे ना, इथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटणार बघा. हॉस्पिटल रिपोर्ट पण काढू शकता, डॉक्टर वाईज कमिशन काढू शकता. इथे दिलेलं आहे बघा रेडी मध्ये आपल्यामध्ये. ओके, डेली ट्रान्झॅक्शन मध्ये गेलं तर सगळं दिवसाचं ट्रान्झॅक्शन, कलेक्शन सगळं दिसणार तुम्हाला. त्या अकॉर्डिंग जेवढे तुमचे काय हे झाले असतील डॉक्टर सरांचं तुम्ही कमिशन पण काढू शकता. इथे आलं त्या वेळेस ते होऊन जाईल. हो, रिपोर्टिंग पार्ट तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा जनरेट होईल, का प्रॉब्लेम नाही. बरं, ओके. बाकी हॉस्पिटल आणि डॉक्टर दोघांचा, हॉस्पिटलचा जरी काहीच ठिकाणी हॉस्पिटलचा पण रिपोर्ट लागतो, म्हणजे हॉस्पिटलचं पण कमिशन द्यायचं असते. त्या बेसिसवर त्यांचं पण, त्या हॉस्पिटलचं पण तुम्ही काढू शकता कमिशन वगैरे. ठीक आहे. मग आता आम्ही याच्यावरतीच आम्ही हे करणार ना, आता उद्यापासून एक 7-8 दिवस यूज करून बघणार आम्ही. हा चालेल. फक्त मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय लागेल आता, म्हणजे त्यात म्हणजे तुम्ही ह्याच्यात मग काय विषय ना, आपण लेटर रेट डायरेक्ट आपण सेट करू शकतो. एक काम करतो, मी लेटर रेटचं पण पाठवतो, व्हॉट्सअपला पण पाठवायला लागणार की आपल्याला. बरोबर. मग ते व्हॉट्सअप साठी वेगळा फॉर्मॅट सेट होणार, लेटर हेड साठी प्रिंटिंग साठी वेगळा फॉर्मॅट प्रिंट होणार. लेटर हेड ते आपण व्हॉट्सअप साठी सेट करावं लागेल की ते विथ लेटर हेड कस्टमरला सेंड पण होईल व्हॉट्सअपला. बरं. आणि जर समजा तुम्हाला ते फक्त हीच लेटर हेड टाकली ना आपण A4 वाली सर, तर त्या ह्याच्यावर सेट करून आपण प्रिंट काढू शकतो. प्रिंट होऊन येणार त्याच्यावर, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय म्हणतो मी, आपले जे प्रिंट होऊन येईपर्यंत कसं करूया? हो चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग मी तुम्हाला पाठवलं ना वरचा, तो मला फक्त त्याच्यात ऍड करून द्या. खालचं भले राहू देत ते 24 hours आता हे तुमचं खालचा जो लेटर हेड आहे ना, तो तुमचा ऍज इट इज सेम प्री प्रिंटेडच असणार ना. मधला जो गॅप आहे तो एम्प्टी असणार आहे. फक्त लेटर हेड तुम्ही जे ऑलरेडी केलंय त्याप्रमाणे. ऑलरेडी आता तिथे लेटर हेड जे आहे ना, तिथे आपण प्रिंट बघतो ना, तोच रिपोर्ट चालणार तिथे. त्याच्यावर आपण डायरेक्ट प्रिंट देऊन काढू शकतो. ओके सर, अशा प्रकारे आपण बघितलं लॅब ERP सॉफ्टवेअरचा डेमो, पॅथॉलॉजी लॅबचा सॉफ्टवेअरचा डेमो. ओके, वापरून बघा आणि कळवा. तुम्हाला फ्री डेमो पाहिजे असेल कधी आम्हाला या नंबरवर कॉल करा, तुम्हाला फ्री मध्ये डेमो इन्स्टॉल करून देऊ. असं ऍडव्हान्स लेवलचं सॉफ्टवेअर आहे सर, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ओके सर, थँक्यू. नवीन वर्षामध्ये बेस्ट रेटमध्ये तुम्हाला करून भेटेल सॉफ्टवेअर. थँक्यू.